नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲडव्हान्स लर्न या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवरती तुमचं स्वागत आहे। आज आपण इयत्ता 7वीचा चॅप्टर नंबर 2 मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ इंटिजर प्रॅक्टिस सेट 8 पाहणार आहोत। ह्यामध्ये मल्टिप्लिकेशनचे प्रथम रूल पाहणार आहोत। पहिल्या संख्येचे साइन प्लस असेल इंटू दुसऱ्या संख्येचे साइन प्लस असेल तर आन्सर ही प्लस येते। नेक्स्ट, पहिल्या संख्येचे साइन मायनस असेल इंटू दुसऱ्या संख्येचे साइन मायनस असेल तर हे आन्सर प्लस येते। पहिल्या संख्येचे साइन मायनस असेल इंटू दुसऱ्या संख्येचे साइन प्लस असेल तर आन्सर मायनस येते। पहिल्या संख्येचे साइन प्लस असेल इंटू दुसऱ्या संख्येचे साइन मायनस असेल आन्सर ही मायनस येते। ह्यामध्ये लक्षात काय ठेवायचं आहे, सेम साइन असतील तर आन्सर प्लस येते, डिफरंट साइन असतील, वेगवेगळे साइन असतील तर आन्सर मायनस येते। चला तर मग एक्झाम्पलमध्ये समजून घेऊया साइन कसे येतात। इकडे बघा 5 × 7 मायनस मायनस आहे, तर मायनस मायनस आहे म्हणजे आन्सर काय येणार, प्लस येणार। 5 7 जा 35, आन्सर प्लस येते कारण सेम साइन आहेत। इकडे एक मायनस आहे एक प्लस आहे, एक मायनस आहे एक प्लस आहे म्हणजे डिफरंट साइन आहेत, आन्सर काय येणार, निगेटिव्ह येणार। 9 6 जा 54, पण साइन कोणते येणार, मायनस येणार, डिफरंट साइन आहेत। इकडे 9 4 जा 36, डिफरंट साइन आहेत, प्लस मायनस आन्सरमध्येही मायनस येते। 8 7 जा 56, आता इथे ही साइन कोणते येईल, मायनस येणार। इकडे बघा कोणत्याही संख्येला 1 ने मल्टिप्लाय केले तर आन्सर काय येते, तेच येते, म्हणजे 124। साइन कोणतं येणार, सेम साइन आहेत म्हणजे प्लस येणार। इकडे 12 7 जा 84, इकडे ही सेम साइन आहेत म्हणजे काय येणार, आन्सरमध्ये प्लस येणार। 63 × 7, ह्यामध्ये तुम्ही मल्टिप्लाय करून बघू शकता तर आन्सर काय येते, 441। आन्सरला साइन कोणता येणार, इथे सेम साइन आहेत, आन्सरला साइन प्लस येणार। आता इथे 7 × 15, 15 7 जा किती येते, 105, पण साइन कोणतं येणार, डिफरंट आहेत, मायनस आहे प्लस आहे, साइन कोणतं येणार, मायनस येणार। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला समजलंच असेल, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग।